भंडाऱ्यातनं बनावट सातबारा तयार करून शेतकऱ्यांचे लाखो रुपये लाटल्याचा प्रकार समोर आलाय। लाखनी तालुक्यातल्या पिंपळगाव सडक इथल्या सहकारी संस्थेत धान खरेदी केंद्रात हा प्रकार घडलाय। धान खरेदी केंद्राच्या डेटा ऑपरेटर्सनी एकट्या पिंपळगावमध्ये 25 बोगस शेतकरी तयार केले आणि त्यांच्या नावाचे सातबारे तयार करून पैसे उचलले असं संस्थेकडून सांगण्यात आलंय। हे जे आपण यादी दिलेली आहे 6 लोकांची मौजा मोगरा येथील योगराज आत्माराम तागडे, नेपाल योगराज तागडे, गीता योगराज तागडे, सोपान पतिराम वनवे, दीपाली सोपान वनवे, संदीप चिंतामण राऊत असे हे 6 लोक मोगरा येथील रहिवासी आहेत। परंतु यांच्या नावाने कोणत्याही प्रकारची शेती नाही आणि शेती नसल्यामुळे त्यांच्या नावाने सातबारा आमच्या रेकॉर्डला उपलब्ध नाही। नाव त्यांनी आपले लिहिलं आणि अकाउंटही आपलं। आता तो पोर्टर शासन म्हणजे पोर्टर घेत नाही, तो कोणत्या पद्धतीने त्याने केला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। ते त्यांनाच माहित कोणी केला हा सगळा प्रकार। म्हणजे आपला ऑपरेटर आनंद दोनोळे आणि नेपाल तागडे। किती लाखाचा हा फार केलेला आहे? 6,02,000। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात घेऊया आपले प्रतिनिधी प्रवीण यांच्याकडनं। प्रवीण, सातबारा बनावट बनवून शेतकऱ्यांच्या बोनसचे पैसे लाटण्यात आलेले आहेत, कधीपासून हा सगळा प्रकार सुरू होता? नक्कीच भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्या अंतर्गत असलेल्या सहकारी सोसायटी ह्या ठिकाणी जे शेतकरीच नाही आहेत अशा लोकांचे बोगस सातबारे तयार करण्यात आलेले होते आणि ते शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आलेले होते आणि त्यांच्या अकाउंटवर ते पैसे सुद्धा शासनाने घातलेले होते। हा प्रकार अतिशय गंभीर आहे की जे पोर्टल आहे, शासनाचे पोर्टल आहे, त्यामध्ये ते बोगस सातबारे कसे काय त्या पोर्टलने एक्सेप्ट केले आणि त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला कसे का पैसे आले, हा सगळा भोंगळ कारभार एका सोसायटीमध्ये निदर्शनात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये अनेक जे सहकारी संस्था आहेत किंवा इतर धान खरेदी केंद्र आहेत त्या ठिकाणी सुद्धा असा प्रकार घडला की अशी शंका व्यक्त केली जाते। या अनुषंगाने चौकशी केली तर मोठं घबाड पुढे येईल, कारण की शासनाच्या तिजोरीवरच ह्या चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे। त्यामुळे आता पुढे जिल्हाधिकारी किंवा पणन ह्याकडे कशा पद्धतीने चौकशी करावी, काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर इकडे बनावट सातबारा बनवून शेतकऱ्यांच्या बोनसचे पैसे लाटण्यात